महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पत्रव्यवहार केला, तुम्हाला काय अनुभव आला त्या संदर्भात? मी जे पत्रव्यवहार केला याला 9 महिने पूर्ण होऊन गेलेले. मी वेळोवेळी जिल्हा परिषद पंचायत समितीला खाली चक्रा मारतोय, त्या अधिकाऱ्याला बोलतोय, विचारतो, पण ते काही प्रश्न देत नाही, ते उत्तर देत नाही प्रश्नाचं. बीडीओ साहेबांनी भेट घेतल्यानंतर ते काय म्हणाले? ते टाळाटाळी करतात खाली. सभापती साहेबांची भेट घेतली, सभापती साहेब तर डायरेक्ट काही होत नाही, हे कशाला करून आले, हे सरपंचपतीनं 19,000 रुपये काढलेले अकाउंटमधले. मी त्याचा पाठपुरावा केला, पण सभापती महोदय त्याचं वेगळं उत्तर देतात. विषय म्हणजे या ठिकाणी महिला सरपंच आहे, परंतु महिला सरपंचाचा कारभार त्यांचे पतीच पाहतात असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी या संदर्भात पत्रव्यवहार केला. प्रशासक तथा शासक कोणतीही दखल घेत नाही. सभापती महोदय सुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. निकृष्ट दर्जाची कामं झाले आणि ड्रेनेज लाईनच नव्हे तर त्या ठिकाणी हापशा सुद्धा तो आता खाली गेला आहे, त्यातून पाणी काढू शकत नाही, नाल्यावर बांधकाम झालं आहे. तिथं शौचालयाचं सार्वजनिक शौचालय फक्त तो ढाचा उभा करून ठेवला, पण त्याचा कोणताही वापर होत नाही. फक्त पैसा काढायचंच काम या ग्रामपंचायतीत केलेलं आहे. किंवा पाण्याच्या टाकीच्या संदर्भात पण विषय आहे. पाण्याच्या टाकी संदर्भात काय विषय तो सांगा. पाण्याच्या टाकीचं काम चालू होऊन 2 वर्ष पूर्ण झाले. बरं, पाणी मिळतं गावाला? नाही, आतापर्यंत तिला पैपच बसलेलं नाही पाण्याच्या टाकी. त्याची योजना 37 लाखाची योजना आहे ती योजना अशीच सगळं बिल उचलली. ती ग्रामपंचायत निधीतून आहे का किंवा शासनाचा योजना आहे? नाही जल जीवन योजनेचं आहे, पण हे सरपंचपतीनं टक्केवारी घेतल्यामुळे ते काम रखडलेलं आहे. पण टक्केवारी घेतल्याशिवाय काम होतच नाही. असं ते सरपंचपती घरकुल करायचं असलं. त्यांचं नाव काय? सरपंच पतीचं नाव काय? संजय खाडे. खाडे. तुमचं नाव सांगा. माझं काकासाहेब रामभाऊ वाघ. तुम्ही या सदस्य आहे? मी माजी सदस्य. बस 3 गावं आहे? 3 गावं आहे ग्रामपंचायतमध्ये. मी माजी सदस्य आहे 2007 ते. वकील साहेबांचं तुमचं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट ईश्वर वाघ. मी याच गावाचा ग्रामस्थ आहे. या संदर्भात आमचे ग्रामस्थ काकासाहेब रामभाऊ वाघ यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14 प्रमाणे सरपंच यांनी त्यांच्या पतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत निधीचा हडप केला. या प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर जो काही कामाचा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात कलम 14(3) व 16 प्रमाणे देखील माननीय विभागीय आयुक्त व माननीय जिल्हा परिषद शिव साहेबांकडे 39(1) प्रमाणे चौकशी व्हावी व चौकशीनुसार संबंधित जे काही भ्रष्टाचार झाला असेल त्या संबंधित भ्रष्टाचारात पाठिंबा देणारे सरपंच व ग्राम जे कोणी त्यामध्ये समाविष्ट असतील यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी त्यांनी योग्यरित्याने तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्राराच्या अनुषंगाने आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही आणि हा भ्रष्टाचार आणि ही निकृष्ट दर्जाचे काम आजपर्यंत चालू आहे. हे महिला ग्रामसेविका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे याबाबतीत? ग्रामसेवक महिला असो किंवा पुरुष असो आमचा त्याच्याशी वैयक्तिक संबंध नाही. आम्हाला संबंध आहे तो ग्रामविकास अधिकारी यांनी प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायत अधिनियमाच्या अधीन राहून ग्रामविकास करावा. मात्र या कामावरून असे दिसून येते की त्यांचं ह्या कामाकडे दुर्लक्ष आहे आणि हे काम त्यांच्या पाठिंब्याने किंवा त्यांच्या म्हणजे त्यांनी याच्यावर लक्ष न दिल्यामुळे हे निष्कृष्ट दर्जाचं होत आहे. याच्यावर वारंवार ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये किंवा मिटिंग्समध्ये हे प्रश्न मांडलेले आहेत. फक्त आम्ही बघतो करतो असे त्यांचे उडवाउडीचे उत्तर आजपर्यंत मिळत आलेले आहे. या सहस्रमुळी येथील जे झालेले निकृष्ट दर्जाची कामं आहे त्या संदर्भात गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. फार निकृष्ट दर्जाच्या कामाची आम्ही देखील प्रत्यक्ष पाहणी केली आणि चॅनलच्या माध्यमातून त्याला योग्य न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. घरकुलाची देखील समस्या निर्माण झालेली आहे. तुम्हाला पण काहीतरी अडचणी आल्या आहे. हो, त्या बाबतीत आपण थोडं सांगा. माझं एकच मत आहे, सरपंचानं काय केलं आहे, ज्यांना सरपंचाला टक्केवारी दिली सरपंचपती त्यानं काय केलं, त्यांचेच नावं समोर आणले. ज्यांना घरं पक्के घरं आहे, ज्यांची आशिषी घरं आहे त्यांचेच नावं यादीमध्ये आलेत समोर. जे लोक गरीब लोक आहे, ज्यांना जाण्याचं घर हे नाही आहे त्यांचे नावं यादीमध्ये आलेली नाही आजपर्यंत. कारण त्यांच्यासाठी काही हे घेतलं नाही, सरपंचांना पुढेगार घेतलं नाही. आणि आम्ही जर प्रश्न विचारला तर ते आम्हाला पोलीसवाल्याची धमकी देतात, पोलीस कंप्लेंट करू हे करू. कारण माझ्याकडे ना कॉल रेकॉर्डिंग आहे, ती पण मी व्हायरल करणार आहे. तो विषय संबंधित ते माझा राहिला.
आणि आदिवासी लोकांचं यांना मतदान चालतंय. मग आदिवासी लोकांसाठी यांना काही करू नये का? आदिवासी लोक बिचारे डोंगरात राहतात, त्यांना घरकुलासाठी काही प्रोत्साहन घ्यावं नाही का? मग माझं एकच मत आहे, तुम्ही आदिवासी लोकांसाठी पण करा ना. तुमचं ज्या टायमाला तुम्ही मतदानच्या वेळेस तुम्ही त्यांना घरी जाऊन घेऊन येतात, त्यावेळेस तुम्ही त्यांना चाल बाबा करतात. मग तुमचं मतदान झाल्यानंतर तुम्ही त्यांना का विसरता? तुम्ही माझा एकच प्रश्न आहे तर तुम्ही एकच काम करा, आधी ज्या लोकांना घरं नाही आहे त्यांना पहिले घरं तुम्ही मिळवून द्या ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी लोकांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करा ना. आणि माझं एक मत आहे का तुम्ही स्वतः गावातून एकदा 2 वेळेस मी आता पंचायत समितीत जाणार आहे, तिथं व्हिडिओला पण भेटणार आहे. मी सांगणार आहे का गावाचा तुम्ही एकदा सर्वे करा. सर्वे झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांना घरं पक्की मिळालेली त्यांना तुम्ही घरं देता कशाबद्दल. माझं एवढं मत आहे. एवढं. माझं नाव पांडुरंग शनाजी वाघ. तुम्ही सहस्रमणी गावचाच ग्रामस्थ मी पण काय अडचण नाही. तालुक्यामध्ये एकोड ग्रामपंचायतच्या हद्दीत आपण आहोत. एकोड ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 3 गावे येतात. या गावामध्ये सहस्रकुंडी या गावामध्ये 17 लाखाची ड्रेनेज लाईनचं काम झाले. त्यात 7 लाखाचे काम हे भूमिगत झाले आणि बाकीचे उघड्यावरचे काम झालेले आहे ते पण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या ठिकाणी गावकरी उपस्थित आहे. त्या गावकऱ्यांना आपण या संदर्भातल्या कामाची आपण कशा पद्धतीने कामं झाली आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर वकील साहेब, या 17 लाखाच्या कामाच्या बाबतीत थोडी माहिती द्या. विषय असा आहे, सहस्रमुळी गाव हे एकोड ग्रामपंचायत अंतर्गत आहे. गेल्या 1 वर्षभरापूर्वी या गावामध्ये रस्त्याच्या साईडला 7 लाखाचं भूमिगत ड्रेनेजचं काम करण्यात आलं. वास्तविक हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं, ज्याच्यामध्ये सगळे त्यांचे चेंबर्स फुटलेले आहेत, पाईप फुटलेले आहेत. मात्र सध्या रस्त्याच्या कामामुळे ते झाकले गेलेले आहेत आणि जे काही उघड्यावरती गटारे आहेत तिथे एक पाण्याचा टँक बनलेला आहे. तो टँक अगदी असा झोका घेतो, त्याच्यावर पाणी जाण्याची क्षमतासुद्धा नाही आणि हे ड्रेनेजचं पाणी आत्तापर्यंत 1 वर्षात थेंबभरही पाणी त्या टाकीपर्यंत पोहोचलं नाही. ती टाकी मोडकळीस आलेली आहे. ते सर्व ड्रेनेजचे पाईप तुटलेले आहेत, त्याचे उघड्यावरती ते चेंबर उघड्यावरती आहे. म्हणजे जे पाणी काही जाते ते उघड्यावरती पसरले, त्याच्यामुळे दुर्गंधी पसरली आहे आणि जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र या सगळ्या कामाकडे प्रशासनाचं, ग्रामपंचायतचं अगदी दुर्लक्ष आहे. ह्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामविकास अधिकारी, सरपंच महोदय, तहसीलदार महोदय, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे अनेक वेळा अर्ज करून गावातील ग्रामस्थ काकासाहेब रामभाऊ वाघ, माजी उपसरपंच कैलासराव जाधव ॲडव्होकेट यांनी अनेक वेळा या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. ग्रामसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित केले. मात्र आज तागायत ह्या प्रश्नावर ग्रामपंचायतमार्फत किंवा प्रशासनामार्फत ठोस पर्याय केलेला नाही. या ठिकाणी उघड्यावर गेल्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. निकृष्ट दर्जाची ड्रेनेज लाईन झालेली आहे. या संदर्भात त्यांनी अनेक पत्रावर केले तरीसुद्धा शासन प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. वाघसाहेब, तुम्ही त्या संदर्भात पत्रावर केलेलं आहे, तुम्हाला काय अनुभव आला त्या संदर्भात? किशोर मायक्रो